शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना सध्या आक्रमक झाली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी कृषी मंत्री कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा काल देण्यात आला होता। त्यानुसार बुलढाण्यातील संग्रामपूर येथील प्रहारचे शंकर पुरोहित यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार होते। दरम्यान तामगाव पोलिसांनी शंकर पुरोहित यांच्यासह 10 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। संग्रामपुरातील आठवडी बाजारात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। स्थानिक आमदार संजय कुटे यांच्या घरावर मशाल पेटण्या अगोदरच प्रहार संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तामगाव पोलिसांनी स्थानबद्ध करून सकाळी त्यांना सोडण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा औचित्य साधून माजी मंत्री राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे, मशाल आंदोलन, हे आंदोलन शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्याला मिळणारा हमीभाव याच्यासाठी छेडलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक तालुक्यातला आणि पूर्ण महाराष्ट्रभरातला प्रहार सेवक हा या आंदोलनात सहकारी झालेला आहे। आम्ही सुद्धा इथं नगरपंचायत प्रहारच्या वतीनं आंदोलन करायला निघालो होतो, पण पोलीस प्रशासनानं आम्हाला स्थानबद्ध केलेलं आहे। तरी स्थानिक आमदार यांच्या घरासमोर रात्री 12 वाजता मशाल पेटणारच, कारण प्रहारचा हा असंख्य कार्यकर्ता आहे। यांनी स्थानबद्ध केलं शंकरपुरीतला, तरी असे शंकरपुरीत हजार आहेत आणि लाखो कार्यकर्ते हे आजही माझ्या मागे लपलेले आहेत, जे पोलीस प्रशासनाला सुद्धा कळत नाही। तरी पोलीस प्रशासनाने हे तरी लक्षात ठेवायला पाहिजे आणि जे बी मंत्री लोक आज सत्तेत आहेत त्यांनी हे तरी लक्षात ठेवायला पाहिजे की ते बी कुठे ना कुठे आज शेतकऱ्यांचे पुत्र आहेत। भले नोकरीवर असतील, त्याचं कर्तव्य असेल, त्यांना मी सल्यूट करतो, त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतच राहिलं आणि भविष्यातही मिळणार, पण ते बी कुठे ना कुठे एक शेतकऱ्यांची मुलं आहेत। त्यांनी सुद्धा या आंदोलनाला सहकार्य करून पाठिंबा देऊन कोणा ना कोणा शांततेच्या मार्गाने कर्जमाफी शेतकऱ्याची झालीच पाहिजे। शेतकरी हा या देशाच्या, महाराष्ट्रातला, पूर्ण भारताचा कणा आहे, त्याला सहकार्य भेटलंच पाहिजे आणि हे कर्जमाफी शेतकऱ्याची जर झाली तर हे आपल्या महापुरुषांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुलेंना खरी मानवंदना ठरेल, हेच मी समजीन आणि हे सरकारनं लक्षात घ्यायलाच पाहिजे आणि सरकारनं डोक्यात प्रकाश टाकायचं काम प्रहार निश्चितच करीन आणि याचा प्रहार होणारच आहे। जय हिंद, जय भारत, महात्मा फुले की जय हो।